नमस्कार, मी रत्नकांत. गीता रत्नमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय 12वा, म्हणजे भक्तियोग. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगताना म्हटले आहे, भक्त दोन प्रकारचे असतात. सगुण साकार भगवंतांची नवविधा भक्ती करणारे व निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणारे. अर्जुनाचा प्रश्न असा आहे, दोन भक्तांमधील श्रेष्ठ भक्त कोणता? भगवंत म्हणतात, सगुण भक्ती करणारा श्रेष्ठ असतो. सगुण साकार भक्ती करणारे भक्त जरी श्रेष्ठ असले तरी इंद्रिय दमन करून मन व बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणारे ज्ञानयोगी मलाच येऊन मिळतात. ज्ञानयोग, कर्मयोग यापेक्षा भक्तियोग सर्वसामान्य संसारी माणसाला सोपा आहे. त्याचे फळही लवकर प्राप्त होते. म्हणून भगवंतांनी भक्तियोग श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. इंद्रिय दमन झाले की चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाली की विषयाला चिकटलेले मन मोकळे होते. मनाच्या मागे धावणारी बुद्धी मोकळी होते. अंतरात्म्यातील परमात्मा सर्वव्यापी असल्याची जाणीव होते. तशी अनुभूती आल्यावर ब्रह्मज्ञान होते. भगवंतापाशी तन मन चित्त बुद्धी अंतःकरण लावले पाहिजे. त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. निष्काम कर्म केले पाहिजे. अशी भक्तीची खरी व्याख्या श्रीकृष्णाने अर्जुनाला पटवून सांगितले. उर्वरित माहिती आपण पुढील भागात घेऊया. धन्यवाद.